राम राम इंटरनेट, कसे आहात तुम्ही सगळे? मी आजपासून चालू करतोय शिपवर जे काही असतं, कसं असतं लाईफ, त्याबद्दल सांगण्याच्या काही थोड्याफार सिरीज आणि माझी जनरल लाईफ कशी चालू आहे आणि त्या रिलेटेड ज्या काय मी व्हिडिओ टाकेन ते मी चालू करतोय. माझं नाव ऋषिकांत, मी मर्चंट नेव्ही शिप जॉईन केली आहे आणि मी शिपवर काम करतो. तर ओव्हरऑल माझी जी काही नॉर्मल लाईफ असते शिपवरची ती मी सांगण्याचा इथे प्रयत्न करेन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की माझं केबिन कसं असतं शिपवरती ते मी दाखवायचा प्रयत्न करतोय. तर चला सुरू करूया. तर माझा केबिन नंबर आहे 3451. वेलकम टू माय केबिन. असं आहे माझं शिपवरचं केबिन. नॉर्मली प्रत्येक केबिनमध्ये 2 टीम मेंबर असतात त्यांच्या पोस्टच्या हिशोबाने. तर यावेळी माझा वरचा बेड आहे आणि एक माझा पार्टनरचा खालचा बेड आहे. असा टी व्ही दिला जातो, एक छोटा फ्रीज असतो, सिटिंग अरेंजमेंट, थोडीफार काउंटर, वॉर्डड्रॉप्स असतात. प्रत्येकाला एक एक इकडे कपड्यांसाठी जागा असते, कपडे स्टोअर करण्यासाठी. प्रत्येकाला वेगवेगळं वॉर्डड्रॉप दिलं जातं आणि व्यवस्थित अरेंजमेंट असते. त्यानंतर इकडे आहे वॉशरूम. असं वॉशरूम आहे. ही वॉशरूम अलाइनमेंट अशी आहे. इथे इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे ॲक्च्युली मला ते जमणार नाही आहे, पण मी आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकायचा नक्की प्रयत्न करेन. सीलिंगमध्ये सेफ्टी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असतात. इथे आहे PA सिस्टम. इथून आम्हाला इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, इम्पॉर्टंट अलार्म सगळं इथून कळतं. आणि इथे आहे स्मोक डिटेक्टर. स्मोकिंग अलाव नसतं केबिनमध्ये. आणि इथे आहे स्प्रिंकलर. आणि असं होतं माझं शिपवरचं केबिन. आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही तेही विचारा. मी त्याची नक्की उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. आत्ता आहे मी कार्निवल सेलिब्रेशनवर. अजून इथून पुढचे मी 3 महिने इथे असणार आहे. अजून 3 महिन्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज होत राहतील, क्रूसाठी जे काही इव्हेंट्स होत राहतील त्याच्याबद्दल मी अपडेट करत राहीन. आणि मी माझं इंस्टाग्राम हँडल इथे देईन, त्यावर तुम्ही DM वगैरे करू शकता आणि मला क्वेश्चन वगैरे विचारू शकता तिथे. बस आज पुरतं एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत जय श्रीराम.